तर आजची रेसिपी आहे पावभाजी. पावभाजी बनवण्यासाठी मी इथे एक टोप घेतला आहे. त्यामध्ये मी आता थोडं तेल ॲड करून घेतलं आहे. तुम्ही बटरही ॲड करू शकता. आता तेल थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून त्याला चांगलं परतवून घेणार आहे, ते सॉफ्ट होईपर्यंत. जेणे की ते जेव्हा आपण स्मॅश करू तेव्हा आपल्याला ते थोडं इझी पडेल. ते आपण आता एक कांदा लालसर होईपर्यंत त्याला परतून घेऊया. आता इथे कांदा थोडा लालसर झाल्यावर आपण त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करून घेणार आहे. ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरचसुद्धा टाकणार आहोत. ती आपण कांद्यासोबतच परतून घ्यायची आहे. तिला पण आपण सॉफ्ट करून घ्यायचं आहे, सो ती आपल्याला इझी पडेल स्मॅश करताना. आता इथे शिमला मिरची ॲड करूया. शिमला मिरचीला आपण व्यवस्थित परतून घेऊया. मीडियम फ्लेमवरच करायचं आहे, जास्त पण फास्ट फ्लेमवर करायचं नाही आहे, नाहीतर ते करपून जातील आणि ते चांगलं लागणार नाही. साईड बाय साईड तुम्ही पावभाजीसाठी अजून लागणाऱ्या भाज्या म्हणजे फ्लॉवर, बटाटा आणि हिरवं मटर तुम्ही त्याला बॉईल करून घेऊ शकता. बॉईल केल्यानंतर ते स्मॅश करून घ्या आणि स्मॅश करून जे पाणी साईडला आपण उरेल ते पाणी आपण यूज करणार आहे नंतर, ते साईडला करून ठेवायचं आपल्याला पाणी. ते शिमला मिर्च बघू शकता तुम्ही व्यवस्थित परतून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण हे जे मी तुम्हाला सांगितलं बॉईल बटाटा, त्यानंतर फ्लॉवर आणि मटर आपण ह्याला मस्त बॉईल करून स्मॅश करून घेतलं आहे आणि त्याचं पाणी वेगळं काढून घेतलेलं आहे आणि ते स्मॅश करून टाकलं, ज्याने की आपल्याला ते नंतर पुढे जाऊन इझी पडेल, दातात कोणती भाजी येणार नाही. तसं व्यवस्थित स्मॅश करून घेतलं आहे आपण. इथे मी 3 ते 4 टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत आणि त्याची प्युरी मी बनवून घेतलेली आहे. मिक्सरमध्ये तुम्ही वाटून घ्या आणि त्याची प्युरी बनवा, म्हणजे ती डायरेक्ट टाकली तर तेच आहे, परत आपल्याला स्मॅश करताना त्रास होणार नाही. मी मध्ये मध्ये स्मॅश करून घेत आहे भाजी. आता हे सगळं व्यवस्थित सगळ्या भाज्या परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता टोमॅटो प्युरी ॲड करणार आहे. तुम्हाला जर अजून कोणत्या भाज्या ॲड करायच्या असेल जसं बीटरूट वगैरे तर तुम्ही करू शकता ॲड. इथे मी टोमॅटो प्युरी टाकली आहे आणि ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. टोमॅटो प्युरी ॲड केल्याने आता पावभाजीला आपल्याला एक वेगळाच छान असा कलर आला आहे.
आता ह्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडीशी हळद टाकली आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे रेड चिली पावडर, ज्याने पावभाजीला कलरसुद्धा येईल आणि ती एकदम टेस्टी लागेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढा मसाला यूज होतो ते तुम्ही यूज करू शकता. तर यामध्ये आपण पावभाजी मसाला ॲड करणार आहे. पावभाजी मसाला तुम्हाला जास्तच टाकायचा आहे, त्यानेच ॲक्च्युअली पावभाजीला टेस्ट येते. सगळं आता मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर जे आपण भाज्यांचं पाणी जे साईडला करून ठेवलं होतं, ते पाणी याचा मेन इन्ग्रेडियंट आहे आणि ते आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत. एवढं पाणी इनफ आहे. मी अजून एक्स्ट्रा पाणी काही ॲड केलेलं नाही आहे. हे जे भाज्यांचं पाणी होतं तेच आपण याच्यामध्ये टाकलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आता आपण ह्याला कुक करायला ठेवणार आहे. एक 5-10 मिनटं ह्याला शिजवायचं आणि याच्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर ढवळून घ्या आणि त्याच्यानंतर त्याला 5 ते 10 मिनटापर्यंत मस्त शिजवा. तुम्हाला स्मॅश करायचं असेल तर तुम्ही अजून स्मॅश करू शकता भाजीला. रेडी झाली आहे आपली पावभाजी. खूप इझी रेसिपी होती, एकदम छानसुद्धा लागते. ट्राय करून नक्की बघा. आणि आता इथे तुम्हाला कोशिंबीरने याला गार्निश करा, कांदा लिंबू. रेडी आहे आपली पावभाजी. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.